नमस्कार. बातमी आहे सांगोला तालुक्यातून. स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगोला तालुक्यातील अवैध वाळू उपसावर धडाकेबाज कारवाई. जेसीबीसह ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू असे एकूण 14,57,000चा मुद्देमाल जप्त. बातमी सविस्तर पाहूयात, पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2026च्या अनुषंगाने जिल्ह्यात व जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अवैध धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि त्यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते आणि अवैध धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वीरेश कलशेट्टी, पोलीस शिपाई यश देवकोते हे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी सांगोला पोलीस ठाणे येथे हजर होते. त्यावेळेस गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावच्या लगत असलेल्या ओढ्याच्या पात्रातून आबा कोळेकर व एक अज्ञात इसम जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून त्याची वाहतूक करून विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने वाळू भरत असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे पाहून जेसीबी आणि वाळूने भरलेली ट्रॅक्टर सोडून चालक दोघे फरार झाले. सदर गुन्ह्यात वाळू उपशासाठी वापरण्यात येत असलेली जेसीबी, ट्रॅक्टर आणि वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण 14,57,000 रुपयेचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार वीरेश कलशेट्टी, पोलीस कॉन्स्टेबल यश देवकते यांनी ही मोठी कामगिरी बजावली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोजक्या, निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल. धन्यवाद.